नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में दर्शकों का हार्दिक स्वागत। चलिए रूबरू होते अब तक की तमाम खबरों से। बुलेटिन की शुरुआत करते जीने की राह के आज इस सुविचार से। जीने की राह के बाद अब रूबरू होते खबरों की श्रृंखला से एक ब्रेक लेंगे, तपस्या देखेंगे संपूर्ण समाचार विस्तार से। अब देखते संपूर्ण समाचार विस्तार से। अब देखते कुछ और महत्वपूर्ण खबरें। अमरावती शहर का प्रमुख जिला अस्पताल इरविन यहाँ रोज कुछ न कुछ अघटित घटने की घटना सुनने में आती है। ऐसी घटना डॉक्टरों की लापरवाही की वजह से एक मरीज की जान चली गई। बताया गया कि डॉक्टर मरीज को देखने नहीं आए, जिसकी वजह से मरीज की जान चली गई। ऐसा आरोप मृतक के परिजनों ने डॉक्टर पर लगाया है। हमेशा से विवादों में घिरे रहना जिला सामान्य अस्पताल के लिए आम बात हो गई है। ऐसा ही वाकया शनिवार की रात इरविन में घटा। रामरावजी किशनराव दादोडे नामक को इरविन में इलाज हेतु दाखिल किया गया, पर डॉक्टरों की लापरवाही से किशनराव की जान चली गई। ऐसा आरोप मृतक के परिजनों ने लगाया। माझा पेशंट शामराव किशनराव दाईडे यांना इरविन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असता त्यामध्ये तिथे ओपीडी मध्ये कोणताही डॉक्टर अवेलेबल नव्हता। डॉक्टर आल्यानंतर त्यांनी कोणतीही विचारपूस न करता फक्त नाडी बघितली आणि डॉक्टरची पेशंटची डेथ झाली असे सांगून त्यांनी हात वर करून बाजूला जाऊन कोणते डॉक्टर होते ते? डॉक्टर लवन। किती वाजता झाली ही घटना? ही घटना आम्ही पेशंटला 8 वाजता ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टर 8:30 पावणे 9च्या दरम्यान तिथं हजर झाले। त्यानंतर आम्ही सीओला वगैरे फोन केले। सीओचे फोन पुरे बंद होते, त्यांचा लँडलाईन पण बंद होता। तिथं डॉक्टर आपले श्रीकांत भाऊ देशपांडे हे आमदार आहे, शिक्षक आमदार आहे, हे सुद्धा येऊन गेलेले आहे। त्यांनी सुद्धा त्यांना फोन केले, पण त्यांचे पण फोन त्यांनी रिसीव्ह केलेले नाही। ते इथं जवळपास आमदार साहेब 1.5 ते 2 तास थांबले। त्या डॉक्टरवर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। शिवाय एक पेशंट दगावला आमचा, तर दगावलाच आमच्या बाजूने असणारा दुसरा पण पेशंट दगावला आणि शिवाय लहान मुलाचे 2-3 पेशंट आले, त्यांना पण पाहण्याला कोणताही डॉक्टर तिथं अवेलेबल नव्हता आणि नर्सेस पण एवढा काही हे विशेष म्हणजे भाग घेत नव्हते। आणि सीओ आल्यानंतर त्यांनी अफरातफरीचे उत्तरं देऊन ते पेशंट आमचे आले त्यांनी मर्च्युरीमध्ये पाठवून दिले आणि पीएम करणार आहे असं सांगून त्यांच्याकडे नातेवाईकाकडून असे काही लेखी घेऊन घेतली आणि त्यांना मर्च्युरीमध्ये टाकून बाकीच्या लोकांना विल्हेवाट लावून त्यांना घरी पाठवण्यात आले। शनिवार की रात 8 बजे किशनराव दातोडे को इलाज हेतु भर्ती किया गया, पर डॉक्टर की ड्यूटी 8 बजे ही खत्म हुई। दूसरे डॉक्टर को आने में थोड़ा वक्त है, ऐसा वहां उपस्थित परिजनों से कहा गया, पर कोई डॉक्टर समय पर आकर मरीज को देख लेता तो जान बच सकती, ऐसा परिजनों ने बताया। डॉक्टर की टालमटोल की वजह से पेशेंट की जान चली गई, ऐसा आरोप मृतक के परिजन लगा रहे हैं। तनाव को बढ़ता देख कोतवाली तथा कोल्हापुरी गेट पुलिस को सूचना दी गई, जिसके बाद पुलिस के सामने लाश का पोस्टमार्टम किया गया। अमरावती ग्रामीण पुलिस के क्षेत्र में वलगांव पुलिस थाना अंतर्गत आने वाले उजम्बावाड़ी ग्राम में एक मासूम 9 महीने की बच्ची को जमीन में गाड़ दिया गया। बताया है कि लगातार लड़की होने की वजह से ऐसा किया गया, जिससे तहकीकात में पुलिस लगी है। अमरावती ग्रामीण पुलिस के हद में आने वाले बलगांव पुलिस स्टेशन क्षेत्र में उजम्बावाड़ी ग्राम में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। बताया जाता है कि उजम्बावाड़ी ग्राम में दिनांक 10 जुलाई को एक महिला की प्रसूति हुई। लगातार लड़कियां होने की वजह से 9 महीने की बच्ची को जमीन में गाड़ दिया गया, जिसके बाद दिनांक 30 जुलाई को कुत्तों ने जमीन के अंदर से उस अभ्रक को निकालकर काटना तथा खाना शुरू किया। यह गांव वालों ने जब देखा तो गांव के पुलिस पटेल नितिन तेलखड़े को सूचना दी गई, जिसके बाद बलगांव पुलिस ने गांव आकर मामले की छानबीन शुरू कर दी तथा अपराध दर्ज किया है। आगे की कार्रवाई पुलिस कर रही है।
बीते 42 दिनों से अनशन पर बैठे अपंग समावेशित संगठन तथा विशेष शिक्षक परिचर के शिक्षक अपनी मांगे मंगवाने हेतु शिक्षणाधिकारी कार्यालय के सामने अनशन कर रहे हैं। अब तक उन्होंने विविध आंदोलन कर शासन को जगाने का प्रयास किया है, पर जब तक लेखी आदेश प्राप्त नहीं होता यह आंदोलन चलता रहेगा, ऐसा सिटी न्यूज को कहा गया। अमरावती शहर के शिक्षणाधिकारी कार्यालय के सामने अपंग समावेशित संगठन तथा विशेष शिक्षक परिचर की ओर से बीते 42 दिनों से अपनी मांगों को लेकर अनशन जारी है। 7 जुलाई 2015 को शासन द्वारा परिपत्रक निकालकर सेवा समाप्त के आदेश दिए। इस आदेश के विरोध में बीते 20 जून से विविध प्रकार के आंदोलन कर न्याय करने की मांग समिति कर रही है। शासन की ओर से आए पत्रक की वजह से शिक्षकों पर भूखमरी की नौबत आई है, ऐसा विशेष शिक्षक नितीन धरपाळ ने स्पष्ट किया। आम्ही इथे जवळपास 20 जून 2016 पासून अपंग समावेशित शिक्षण योजनेतील विशेष शिक्षक 1185 विशेष शिक्षक व 72 परिचर या शिक्षक व परिचरावर शासनाने 7 जुलै 2015च्या परिपत्रकानुसार आमच्यावर एक प्रकारचे कुऱ्हाड कोसळलेले आहे। त्यांनी आम्हाला सेवा समाप्तीचे आदेश देऊन आम्हाला बेरोजगार करून आम्हाला आमच्यावर एक उपासमारीची वेळ त्यांनी आणलेली आहे। त्यासाठी आम्ही इथे 20 जून पासून आंदोलन करत आहे। त्यामध्ये आम्ही सर्वच प्रकारचे आंदोलन या ठिकाणी केलेले आहे। मुका आंदोलन आणि आपले भीक मागो आंदोलन, वृक्षारोपण लावणं, रक्तदान आंदोलन, हे आंदोलन केलं। अजूनपर्यंत शासनाला जाग आली नाही। तत्पूर्वी 14 जुलै 2016 माननीय शिक्षण मंत्री साहेब तावडे साहेब यांनी एक बैठक लावून शासकीय दालनात बैठक लावून त्यांनी आमचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन देऊन वित्त विभाग व नियोजन विभागाची बैठक लावू असं घोषित केलं। परंतु आजच्या 42वा दिवस सुरू असताना व साखळी उपोषणाचा दावा असताना कुठल्याही प्रकारची मीटिंग अजून लागलेली नाही आहे। जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। परंतु त्यांची असं एक परिपत्रक आलेलं आहे, तसं त्यांचं एक पत्र आलेलं आहे। आमचे जे शिक्षक आमदार नागो गांधार साहेब आहे ते आमच्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांनी एलक्यू पण लावलेला आहे। त्याच्यावर त्यांनी उत्तर देऊन त्यांनी सांगितलं आहे की तुमचं आंदोलन मागे घ्या, असं एक पत्र पण आम्हाला आलेलं आहे, त्यांना मिळालेलं आहे की हे पत्र, ह्या पत्राद्वारे त्यांनी कळवलं आहे की आमचं कोर्टामध्ये सुद्धा निकाल लागलेला आहे आणि कोर्टात आमचा एक प्रकारचा विजय झालेला आहे। त्या कोर्टाचा निर्णयाचा आधार घेऊन त्यांनी आम्हाला असं कळवलं आहे की शासन तुमचं समायोजन करण्यासाठी निर्णय घेण्याचे प्रयत्न करत आहे, त्यामुळे तुम्ही हे आंदोलन मागे घ्यावं। परंतु जोपर्यंत आमचा परिपत्रक किंवा जीआर बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। न्यूज बुलेटिन में वक्त हो चला है ब्रेक का। ब्रेक के पश्चात फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ। बने रहिए सिटी न्यूज के साथ। ब्रेक के पश्चात तमाम दर्शकों का एक बार स्वागत। अब रूबरू होते कुछ अन्य खबरों से। अमरावती शहर की पुलिस क्वार्टर रिजर्व लाइन के रहने वाले नागरिकों को परिसर की समस्याओं का सामना करना पड़ रहा है। कचरा साफ करने वाले समय पर न आने से दिक्कतें नागरिकों को हो रही है। प्रशासन ने इस समस्या की ओर ध्यान देने की बात स्थानीय रहवासियों ने सिटी न्यूज द्वारा की है। अमरावती शहर के रिजर्व लाइन पुलिस क्वार्टर के यहाँ के रहवासियों को गंदगी की वजह से समस्याओं का सामना करना पड़ रहा है। शहर के रक्षण करने वाले पुलिस कर्मचारियों के क्वार्टर के आजू बाजू में कचरा, गंदगी, इस सारी वजह से उनका आरोग्य धोखे में आया है। सभी ओर कचरे के ढीग आपको नजर आ रहे हैं, जिससे बीमारियां हो सकती है तथा रास्ते पर के शौचालय का खड्डा भी खुला है, जिससे बदबू तथा गंदगी परिसर में वास कर रही है, जिससे परिसरवासी निजात मिले ऐसी मांग कर रहे हैं। आम्ही इथं रिझर्व्हला राहत असतो। इथं साफसफाई काहीच नाही, साप बिच्छूचा खूप डर आहे, भीती आहे और निघतात रोज कौलू पडलेले आहेत। काही आमची व्यवस्था नाही आहे, उकंडा पाहायला बिलकुल लागलेला आहे रोज। तुम्ही साफसफाई करत नाही का? कोण येते? कोणीच नाही। कसं नाही उचलला, पेटी घेऊन गेले आणि तो म्हणे कोण्या बेवड्याने नेली, कोण्या बेवड्याने नेली, पेटी सुद्धा नाही आणली। आम्हाला पावर किती खराब परिस्थिती आमची आहे, मच्छर किती आहे।
याचा कचरा बघून तुम्ही बघू शकता की याचं जे क्वार्टर आहे हे जे कचरा आहे ते साफ करायला येत नाही. इथं क्वार्टरमध्ये राहणारे जे आहे जे लोक ते इथं कचरा टाकत राहते पण इथं कचरा घेणारे जे आहे ना ते येतच नाही वापस. इथं जे टीन लावली त्याच्यातले कौलं पण इथंच, तर ते कौलं इथं वापस त्यांनी नेलं नाही, कौलं इथंच ठेवलं आहे. ते कौलाचे कारण अजून कचरा इथं जमा होता आणि हे संडासच्या कारण त्रास होऊ राहिला. आता पावसाच्या कारणानं ते साफसफाई करायला कोणी येत नाही का मग? नाही येत नाही. मला वाटते माझ्याच घरी खूप वेळा बोलायला लागलं ते संडास साफ करण्यासाठी. ते पाणी खूप जमा होते आणि संडासात खूप प्रॉब्लेम होते. तुम्ही साफाला इकडे हो ना. हो मग इथे नगरसेवक कोण आहे? नगरसेवक तो आहे ना मारवाडी, तो काय ना त्याचा अग्रवाला काय? अगरवाला येऊन नाही पाहिजे. आणि राजीव मेश्राम त्यांना आम्ही नाही बघितलं, म्हणजे कोणी येत पण लक्ष देत पण देतच नाही. येतच नाही, आलाच नाही. जेव्हापासून निवडून आला ना, जेव्हा आई बाई करून गेला ते क्वार्टरचे कौलं काढायचं कोणाचं कार्य हे आहे? ते त्यांच्यावर होतं ना ऑर्डर. बियांच्याकडे आहे का? पण ते पण उचलून नेले नाही का? पैसे देऊन 350 रुपये दिले त्याचे कौल उचलला लागला. तुम्ही स्वतः पैसे दिले? हो आम्ही स्वतः दिले पैसे. आणि त्यांनी कौलाचं हे काही केले नाही. हे पण हे काय ना ताई आपलं? काय नाव म्हटलं? सुवर्णा ढेवले. काय समस्या आपल्या इकडल्या? ते कचरा वगैरे आहे, आम्हाला खूप त्रास आहे. आणि बाजूचे आमचं पहिलं क्वार्टर असल्यामुळे आम्हाला कसं सगळं वास येते, आम्हाला कसं खूपच म्हणजे घाण होऊन जाते एकदम. साफसफाई होतच नाही इथे. नाही साफसफाई बिलकुलच होत नाही. मागं ते कौल काढले त्यांनी, ते यांचं किती करून ठेवलं त्यांनी. आता 400 रुपये देऊन उचलले कौलू. आतापर्यंत त्याची गंजी 2-3 महिन्यापर्यंत गंजी चालूच होती इथं. आता उचलले, कपडे वाळू घालायलाही जागा नव्हती ना, काहीच नाही. आता उचलले आम्ही पैसे देऊ 400 रुपये. या भागात सर्व कचरा पडलेला आहे. नगरसेवक डुंकूनही पाहत नाही आणि मतदानाला येतात फक्त, आणि नंतर त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मोठमोठाले साप निघतात तिकडे आणि रोजच साप निघतात आणि कचरा भरपूर पडलेला आहे. घाण आम्ही करतो तरी ते काही लक्ष देत नाही. आम्ही आमच्या पुरतं करतो. घाण संडास साफ 1-2 महिन्यातून करत नाही. आम्हाला करायला लागते. कचरा इथं पडलेला आहे आणि इथं नळाचा पुन्हा हे आहे. इथं एकच तोटी आहे, तर इथं प्रत्येक घराला एक स्पेशल तोटी द्यायला पाहिजे. कारण की एका नळावर 5-5 जण पाणी भरतात. तो बी एक आमचा प्रॉब्लेम आहे. तर तो जर सॉल्व्ह झाला तर ते बी मस्त होईल. आणि हे कचरा, हे नाल्या, हे पहा, हे बघा सर्व घाण आम्ही स्वतः करतो पण तरी येतेच. पण त्यांचं तर काही काम आहे, टाइम इथे पाहिजे ना करायला. सर्व हे कौलं काढले, टीनं टाकले तर हे बी व्यवस्थित नाही गळतात. पुन्हा टीनं काय आणि कौलं आता इथले हे पडलेलं आहे. हा इथं गंज पडलेला आहे अजून. संत शिरोमणि नामदेव महाराज इनका 666वां पुण्यतिथि महोत्सव रविवार को शहर की उजम्बावाड़ी में संपन्न हुआ। शहर के गुणवंत छात्रों को इस कार्यक्रम दौरान सत्कार किया गया तथा विविध कार्यक्रम इस अवसर पर लिए गए, जिसका शहरवासियों ने लाभ लिया। संत शिरोमणि नामदेव महाराज इनका 666वां पुण्यतिथि महोत्सव रविवार को अमरावती शहर के उजम्बावाड़ी अंबापेट में संपन्न हुआ। इस कार्यक्रम में पूजन, पालकी, डॉक्टर अरविंद देशमुख इनका व्याख्यान, गुणवंत छात्र तथा छात्राओं का सत्कार समारंभ, परम पूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज इनके सुमधुर वाणी से प्रवचन आदि कार्यक्रम संत शिरोमणि नामदेव महाराज इनके पुण्यतिथि महोत्सव दौरान संपन्न हुए। इस अवसर पर सुभाष सुतवने, प्राध्यापक मधुकर गोटे, नितिन अडसुडे, अभिनेत्री किरण सुतवने आदि मान्यवर उपस्थित थे। काही संकीर्तन करेल, महाप्रसाद करेल, पण वर्षभर त्यांनी ज्या पद्धतीचं जीवन जगलं, ज्या प्रकारची जीवन जगण्याची पद्धती आमच्या समोर मांडली, त्याचा काय विचार करून मी माझ्या जीवनामध्ये काही सुधारणा करणार आहे का? माझ्या जीवनाची क्वालिटी काय मी वाढवणार आहे का? मला आपल्याला सांगू द्या की जगामध्ये जितके काही मोठे लेखक असतील मी त्यांचा सर्वांचा आदर करतो, पण त्या सर्व मोठे लेखकांच्या वाङ्मयामध्ये आणि जीवनामध्ये आपल्याला जे मिळणार नाही ते महाराष्ट्रातल्या संत परंपरेमध्ये मिळतं। जी संत परंपरा नामदेव महाराजांनी 750 वर्षांपूर्वी भाषेचा, भौगोलिक अडचणींचा सगळा प्रतिबंध दूर सारून राजस्थान, पंजाब, दिल्लीपर्यंत गेले। मग ते नामदेव महाराज जर आपल्याला पांडुरंगाच्या कृपेने जन्मदान प्राप्त झालेले आहे, तर नामदेव महाराज कदाचित आपल्याला शरीर रूपाने दिसत नसतील, त्यांची समाधी आहे, परंतु नामदेव महाराजांचं हृदय, नामदेव महाराजांचं हृदय आपल्याला त्यांच्या गाण्यामध्ये दिसतं। कदाचित त्या गाण्यातले काही अभंग तुम्हाला आणि मला कठीण वाटतील, पण काही अभंग असे आहेत की ज्या अभंगाला नुसतं आपण वाचल्याबरोबर फारशा शिक्षणाची गरज नाही, त्या आपल्या हृदयामध्ये येतात। नामदेव महाराज आपल्या जीवनाचं ध्येय स्पष्ट करतात, नाम गाऊ नाम घ्याऊ नाम विठोबा।
आम्ही दैवाचे आम्ही कोणाचे नोकर नाही आहोत. आम्ही नोकर कोणाचे आहोत, आम्ही दास कोणाचे आहोत, दास पंढरी राजाचे. त्यावर विना घेऊ देशो राजे गाव नामामुळे लाखोली सदा सहस्त्र नामे वाहू. आमच्या जीवनाचा आम्ही कामधंदा करू, आमचा व्यवसाय काही असेल, आम्ही वेळप्रसंगी कपडे शिवण्याचं काम करतो, आमचा किराणा माल असेल, प्राचार्य. सिटी न्यूज के बारे में आप सभी से सुझाव एवं विचार सादर आमंत्रित है. हमारा पता है सिटी न्यूज कार्यालय धम्मातोश्री आर्केड सहकार भवन के सामने मोर्शी रोड अमरावती और हमारा दूरभाष क्रमांक है 25633833 और हमारे वेबसाइट एड्रेस है www.citynews.net in. खबरों के लिए देखते रहिए सिटी न्यूज और तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. नमस्कार.